नमस्कार. आता सभागृहामध्ये सगळे शब्दांचे वारकरी आहेत, उत्तम उत्तम रचना करणारे कवयित्री आहेत, महान कवी लोक आहेत आणि त्या सर्वांना अभिवंदन करते, सर्वांचं स्वागत करते. काय ऐकू येत आहे मी? तर तुम्ही परिचयात ऐकलं मी शिक्षिका होते, त्यामुळे आवाज खणखणीत. तर एक सुरुवातीला फक्त सुधारणा करते. मी कथक ही एक नृत्यशैली आहे, तिच्याबरोबर अनेक वर्ष गायले त्या कलाकारांबरोबर. तर त्यामुळे आपण नृत्य आणि कविता असा जो विषय आता म्हणला तो तसा नाहीये, कथक आणि कविता असा आहे. कारण नृत्याची व्याप्ती लोकनृत्यापासून 7 शैली भारतातल्या त्या प्रत्येक राज्याला आणि राज्यांनी दिलेल्या देणग्या आहेत आपल्याला. त्यातलं कथक आहे उत्तर भारताचं, आणि उत्तर भारताचं असल्याने त्याच्यावर हिंदीचा प्रभाव आहे. तर त्यामुळे हा एक फक्त बदल मी स्पष्ट करू इच्छिते. दुसरं म्हणजे आपल्यातली एक उत्तम कवयित्री सुजाता पवार, ही माझ्याकडे गाणं पण शिकत होती. आता अलीकडे काही कारणाने ते कमी झालं आहे, पण आणि ती अप्रतिम कविता करते हे सर्वांना माहीतच आहे. म्हणजे तर ती एका कार्यक्रमाला, माझ्या दुसरा कार्यक्रम होता त्याला आली होती. तिला ही कल्पना खूप आवडली आणि मग तिने जोशी सरांशी बोललं आणि आजच्या एका कार्यक्रमाचा योग आलेला आहे. हे वेगळं आहे सगळं, मला सुद्धा वेगळं आहे. कथक आणि कविता या एवढ्याच विषयावर मी सुद्धा आज प्रथमच बोलते, कारण असं कधी बोलायची वेळ येत नाही. ती कविता आम्ही जगत असतो, नर्तक जगत असतो, नर्तिका जगत असते स्टेजवर, ते आम्ही बघतो आणि त्याला पाहिजे तसे आवाजाचे, आलापांचे, शब्दांचे बहलावे जोडत असतो आणि ते सर्व मिळून नटतं. आयदर सुद्धा आपण तिन्ही कला मिळून संगीत आहे, गायन, वादन आणि नृत्य असंच मानतो. तर त्यामुळे या तिन्हीचा समावेश आपोआप होतो. असं पाहिलं तर मग मी संगीताची व्याख्याच जगलेली आहे अनेक वर्ष, असंच म्हणता येईल. म्हणजे कारण हे सगळं मला येऊन मिळालेलं आहे. तर मी या सर्वांचे आभार मानते. आधीच माझे 2 साथीदार आहेत, अगदी नव्या पिढीचे, कष्टाळू आणि गुणवंत. ह्यामध्ये अजिबात अतिशयोक्ती नाही, कारण एखाद्या कलेमध्ये पारंगत होणं, त्याच्यामध्ये कुठेतरी मुक्कामापर्यंत जाणं, या गोष्टी खूप कठीण असतात, आपल्याला माहिती आहे. त्याप्रमाणे हा आहे माधव लिमये, हा अरविंद सत्यांचे शिष्य चिन्मय कोल्हटकर म्हणून आहे, त्याचा शिष्य आहे. तो माझ्याबरोबर अनेकदा त्यानी वाजवलेला आहे, त्यामुळे मी एकेरीत उल्लेख करते. आणि हा निखिल फाटक म्हणून आहे, त्यांचा शिष्य कार्तिक स्वामी दहीफळे. तरी 2 अतिशय गुणी मुलं तुम्हाला भविष्यामध्ये यांची नावं ऐकायलाच मिळतील. आता मी माझ्या परीने हा विषय उलगडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते. परत एकदा सांगते, उत्तर भारताची, उत्तर प्रदेशाची कथक ही परंपरा असल्याने जास्त भाग हिंदीत असणार आहे त्याचा, म्हणजे रचनांचा. पण रोहिणी भाटे ज्या पुण्यामध्ये होत्या, ज्यांनी अक्षरशः घरोघरी जाऊन एका काळामध्ये मुली मिळवल्या, विद्यार्थिनी, आणि हे नृत्याचं बीज पुण्यामध्ये रुजवलं, आयदर महाराष्ट्रात रुजवलं. कारण ही सगळी उत्तरेकडची परंपरा असल्याने इथे त्याचा प्रसार फार कमी होता. ते त्यांनी केलं तर त्या काय थोडा लांब घ्या, तिकडे घ्या, थोडा लांब करा तुमचे ते. तर त्या पुढे येणारच आहे ओघामध्ये, पण त्या अनेक भाषांच्या अभ्यासक होत्या, संगीत प्रचंड जाणणाऱ्या होत्या, गाणाऱ्या होत्या, स्वतः आकाशवाणी कलाकार होत्या, त्या विशारद होत्या संगीतात, आणि जेव्हा जागतिक कीर्तीच्या नृत्यांगना होत्या. तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत
बोलून तर त्यामध्ये त्यामुळे मला त्यांच्याकडनं अनेक विषयातले अनेक पदर अनेक भाषांमधनं मिळाले. तर त्या सगळ्याबद्दल आता मी ओघाने बोलेन. सर्वांना माहीत नसेल म्हणून फक्त धावता उल्लेख करते की आपल्याकडे 7 शैली आहेत भारतामध्ये नृत्याच्या. त्याच्यामध्ये कथक ही उत्तर प्रदेशची, कथकली आणि मोहिनी अट्टम या दोन्ही केरळच्या, कुचिपुडी आंध्रची, मणिपुरी मणिपूरची, ओडिसी ओरिसाची आणि भरतनाट्यम तामिळनाडूची, अशा त्या 7 शैली आहेत. हेच आधी खूप श्रीमंती आहे आपल्याकडे, ती तरुण वर्गापर्यंत पोचवायचा मी माझ्या परीने प्रयत्न करते की आपण खूप ग्रेट आहोत हे जाणून घ्या. आणि या 7 शैलींच्या आपल्या आपल्या भाषा आहेत, आपली आपली वाद्य आहे आणि त्यामुळे त्याच्यातनं उमटणारं संगीत आणि शब्दसाहित्य हे सगळं वेगळं वेगळं आहे. फक्त आपल्याला हिंदी खूप जवळची म्हणून आपल्याला लखनौचं कथक हे जास्त जवळचं वाटतं, जवळचं आहे. मी शक्यतो खरे कधी कागद वगैरे ठेवत नाही, कारण ते आत 25 वर्ष केल्याने भरपूर आहे आतमध्ये, पण मग ते पसरायची भीती असते विषय, म्हणून मग ते मोजकं व्हावं म्हणून मी त्या नोट्सकडे अर्धवन्न बघणार. तर हे जे कथक आहे याच्यासाठी व्याख्याच फार सुंदर आहे. कथा कहे सो कथक, जे कथा सांगतात अशी एक जात होती, जमात होती. कथा सांगत टोळ्यांनी फिरणारे लोक वरती उत्तर प्रदेशामध्ये, बनारसमध्ये, लखनौमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये. तर त्यामुळे ते कथा सांगतच होते. आपली कीर्तन परंपरा तशी आहे की ती कीर्तन परंपरा सांगताना आपण आपोआप, मी तर कीर्तनाला प्रचंड मानते, कारण तो एक कीर्तनकार हा अभ्यासू असतोच, कारण त्यांनी प्रचंड सगळ्या पुराणांचा आणि श्लोकांचा अभंगांचा अभ्यास केलेला असतो. दुसरं म्हणजे तो एकपात्री प्रयोगासारखं तो बोलतो खूप सुंदर, त्याच्यापाशी वक्तृत्व वाचावं लागतं. ते रटाळ असलं की लोक हळूहळू थोड्या वेळाने जायला लागतात, काय रंजक असलं की खिळून राहतात, ते त्याच्यापाशी असतं. त्याच्यामध्ये नाट्य गुण असतो, जो जसा प्रसंग असेल तसा तो सजवण्याची कला त्याच्यापाशी असते. काही कीर्तनकार तर नाचतात पण पायात घुंगरू बांधून, असं सुद्धा मी पाहिलेलं आहे आणि पूर्वी होतच तसं. तर तो जो कीर्तन परंपरेचा धागा आहे तो पण या कथकमध्ये आहे. अशाच एका या विषयावर बोलणार आहे म्हणून थोडीशी तुम्हाला माहिती देते, कारण आपल्याला हे सगळं माहीत नसतं. प्रयाग ज्याला आता आपण म्हणतो, तिथे ईश्वरी प्रसाद म्हणून एक महान नर्तक होते. त्यांनी ही परंपरा आणलेली आहे आपल्याकडे. ते खरे कीर्तन करणारे आणि ते इतके दृढ भक्त कृष्णाचे की लोक त्यांच्या घराबाहेर सकाळी उभी राहायची की ते बाहेर आले की कृष्ण दर्शनच आहे आपल्याला, म्हणजे इतकी त्यांच्यावर श्रद्धा. तिथून हा सगळा धागा आलेला आहे. तो त्यांची 7वी पिढी बिरजू महाराज, जे आता दिवंगत झालेले, इथंपर्यंत तो आलेला आहे. माझ्या भाग्याने मी या परंपरेशी 25 वर्ष जुडलेले राहिले आणि त्यामुळे त्याच्यातलेच एक कलाकार, त्या घराण्यातले बिंदागिन महाराज म्हणून, म्हणजे बिरजू महाराजजींचे आजोबा, तर त्यांच्या ज्या रचना होत्या त्या मी गात होते, शिकत होते, म्हणून त्या रचना महाराष्ट्रामध्ये कळाव्यात म्हणून हा मी खटाटोप केला लिहिण्याचा. त्या पुस्तकाला नाव दिलं बिंदा कहे, म्हणजे जसं आपण नामा म्हणे, तुका म्हणे अशी नाममुद्रा असते तशी ती त्यांच्या नावाची आहे शेवटी. त्या अशा रचना त्यामध्ये आहे. तर होतं काय की हा जो नर्तनाचा प्रवाह आहे तो म्हणजे पायामध्ये घुंगरू बांधतात. तुम्हाला माहिती आहे की एकावर एक किती वेटोळी असतात, चांगली 6-7 इंचापर्यंत पायामध्ये घुंगरू बांधलेले असतात. त्याबद्दल सुद्धा बिरजू महाराजजी या पुस्तकाच्या निमित्ताने मी त्यांना फार भेटले. त्यात एक दिवस ते अचानक मला असं म्हणले की जब हम माधुरी वो घुंगरू बांधते हैं तब एक एक गुरु को याद करते हैं. तर ही कल्पनाच इतकी सुंदर आहे म्हणजे. तर त्यामुळे अशा रीतीचा हा एक सुंदर प्रवास आहे आणि त्याची मी एक वारकरी झाले.
याचा मला खूप आनंद आहे. तर त्या हे जसा तबला आणि डग्गा आहे, लाकडी आहे तो आहे तबला आणि स्टीलचा पोकळ आहे तो आहे डग्गा. या दोन्हीमधून वेगवेगळ्या प्रकारचे नाद निघतात. एक दुमार असतो आणि एक थापेली वाजणारा असतो. त्या दोन्हीची जी अक्षरं निघतात त्या अक्षराची सुंदर बांधणी केली जाते. म्हणजे अगदी सोपं सांगायचं तर सारे गम पध निसा हे आपल्याला स्वर तर ऐकून नाही, त्यामध्ये सारे गम अशी कॉम्बिनेशन करतो आपण. तसे ते जे बोल निघतात त्याच्या वेगवेगळ्या रचना झाल्या आणि त्या रचनांमधनं मग एक सायकल बनलं, त्याचा ताल झाला. अशा रीतीने तो तबला वाद्य आपण वापरतो. पण ते सोलो म्हणून पण वाजतं, एकट्याचं म्हणून, आणि ते नर्तकाबरोबर पण वाजतं. तर असं वाजत असताना ते जे घुंगरू बांधले जातात त्यामध्ये पायातनं तबल्याचे बोल काढणं म्हणजे ते नृत्य, नर्तन, अशी ती खरी परंपरा आहे. आणि ते खूप कठीण आहे, हेही खूप कठीण आहे. कारण लोक असं म्हणतातच की मेलेल्या चामड्यातनं आवाज काढायचा आहे, नाद, आणि तो झाकीर हुसेनच्या पातळीपर्यंत जातो, म्हणजे की वाट बघत असतात लोक उत्सुकतेने. तर ही जी आहे ती कला या लोकांनी मिळवलेली आहे आणि ते त्याच्यावरती प्रचंड, मगाशी सर सांगत होते जाधवचं, त्याप्रमाणे खरंच प्रचंड मेहनत घेतली जाते कलाकारांकडनं. त्याचा त्यांना न्याय मिळावा एवढीच मी परमेश्वराकडे प्रार्थना करते. तर अशा रीतीने हे नाद बांधले जातात. ते तबल्यामधनं जे वाजतं ते पावलांमधनं काढायचं आणि त्याला हात, डोळे, भुवया, वक्ष, शरीर, पाय सगळ्याचे मिळून जेस्चर्स बनतात आणि मग एक सुंदर नृत्य आपल्यासमोर सादर होतं. त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक आहे तो पूर्णतः याला न्याय देणारा, तालाला. म्हणजे कसं की त्याच्यामध्ये फक्त तालाचंच काम केलं जातं. आणि दुसरा भाग आहे त्याला म्हणतात नृत्य, त्याच्यामध्ये भावपक्षाला महत्त्व दिलं जातं. तिथे ही आपली कविता येते, त्या भावपक्षामध्ये. आपण भाग्यवान असे आहोत की किती आपण सिनेमांना नावं ठेवली, शिव्या घातल्या, तरी गाईडसारखा सिनेमा, जनक जनक पायलबाजीसारखा सिनेमा, पाकीजासारखा सिनेमा, या सिनेमांनी आपल्याला खूप उच्च आणि सुंदर नृत्य दर्शन घडवलेलं आहे. पण त्यांना असा नियम नाही आहे ना की तुम्ही कथकच केलं पाहिजे. ते एक कडवं कथकमध्ये असतं, दुसरं भरतनाट्यममध्ये, एक मणिपुरीमध्ये, काहीही ते करू शकतात. तरी सुद्धा ते आपल्यापर्यंत पोहोचलं हे आपलं भाग्य आहे. आणि हे जे डान्सर्स म्हणजे अगदी माधुरीपर्यंत, माधुरीचे देवदासमधले नाच बिरजू महाराजांनी तयार करून घेतले. पाकिजामधले मीना कुमारीचे नाच लच्छू महाराजजींनी करून घेतले शिकवून. याचा अर्थ ते स्वतः तर कलाकार मोठे होतेच, पण त्यांनी हे घडवलं पण आणि आपल्यापर्यंत सुलभ करून आणून सोडलं. तर त्यामुळे सर मगाशी म्हणले म्हणून मी एक उदाहरण दिलं होतं, मला राहत नाहीये. बघा, रात को जब चांद चमके जल उठे तन मेरा, मैं कहूँ मत करो चंदा इस घड़ी का फेरा, आना मोरा सैया जब आए, चमकना उस रात को जब मिलेंगे तन मन पिया तो से आता या गाईडला किती वर्ष झाले, लोक गातायत ना जवळ. हा जो भाग आहे, कारण ती नर्तिका आहे ना त्याच्यामध्ये, तिला ती भूक आहे आणि ती सुंदर रीतीने ते मांडू इच्छिते. तर इतके अप्रतिम नृत्य त्याच्यामध्ये होती. म्हणून किंवा ठाणे रहियो हो बाके यार रे, हे आपल्या पाकिजामध्ये होतं. अशा रीतीची झनक झनक पायलबाजी तर पूर्णतः नृत्य तो गोपीकृष्णांचा होता आणि गोपीकृष्णांनीच नृत्य दिग्दर्शन केलं होतं. सांगायचा मुद्दा इतकाच की सिनेमा हे जरी माध्यम असलं तरी पोचलं ते खूप सुंदर होतं आपल्यापर्यंत. आणि म्हणून ठाणे रहियो हो बाके यार ही मूळची रचना बिंदादी महाराजांची आहे.
सिनेमामध्ये काहीतरी त्याच्यात टर्न केले असं बिरजू महाराजजींनी मला सांगितलं आणि ती बदलली. थोडक्यात काय की या सिनेमांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे. आत्ता जे गायले ते काव्य शैलेंद्रचं आहे, तर त्याला केवढा अर्थ आहे त्या सगळ्याला. तर किंवा गाईडमधलं ते जे मुसाफिर तू जाएगा कहाँ, किती सुंदर काव्य आहे ते. हां, वहाँ कौन है तेरा मुसाफिर जाएगा कहाँ. तर हा जो भाग असतो ना, हा आपल्याला त्यातली कविता खरं म्हणजे पोचवतो. पण आपण ते दृश्य आणि अभिनय पाहण्यामध्ये इतके रममाण असतो. तेच नृत्याच्या बाबतीत होतं. आम्ही जीव तोडून सगळे विंगमध्ये बसलेले असतो, जीव ओतून गात वाजवत असतो, डोळे लागलेले असतात स्टेजकडे लोकांचे. हे किती जण ऐकतात आणि बघतात, स्वर कानावर पडतात, मला मान्य आहे, किंवा मला त्यात काही कमीपणा पण वाटत नाही. पण हा विषय विचार करण्यासारखा आहे. म्हणून मला सुजाताने सांगितल्याबरोबर असं वाटलं की जरूरच आपण हे केलंच पाहिजे, म्हणजे तर आपला पण एक वेगळा अभ्यास होईल असं मला वाटलं. म्हणजे मी जे गात होते त्यातलं मी काहीतरी आज वेचून आणलेलं आहे. गायले 25 वर्ष, त्यात कितीतरी काय काय जमलं माझ्यापाशी. पण हां, तर हा जो भाग होता त्याच्यातलं काही निवडत आज मी आणलंय आणि त्याच्यातनं कविता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे, कारण विषय कविता असा आहे. काय होतं, आपण शास्त्रीय संगीताच्या मैफली ऐकतो आणि त्यावेळेला पहिल्यांदा ते सगळे तानपुरे जोडतात, सुंदर राग सुचतो, मग तोडी असेल, पहाटेचा मालकौज असेल, दरबारी असेल, मध्यरात्रीचा, नाहीतर संध्याकाळ होतानाचा पुर्याधनाची असेल, कितीतरी राग रंगमंचावरनं गायले जातात. हे ज्या वेळेला गायले जातात त्यावेळी रसिक त्या स्वरांमध्ये बुडतात, त्यांना आवडत असतं, ते रंगतात, त्यांना ते खूप ऐकत राहावं असं वाटतं. पण बहुतेकांना ते कळत नाही. काहीतरी छान चाललंय एवढंच कळतं. ज्यांचा त्यातला अभ्यास आहे, काही जाणकारी आहे, त्या लोकांनाच फक्त हे कळतं. आणि त्यामुळे तो एक राग गाऊन झाला की तो रंगमंचावरचा कलाकार पण हुशार असतो. त्याला कळतं की इथे विविध प्रकारचे रसिक आहेत, सर्वांना खुश केलं पाहिजे. मग तो एखादा अभंग गातो, एखादं नाट्यगीत गातो, मग लगेच लोक फ्रेश होतात, कारण ते त्यांच्या ओळखीचं असतं, ते त्यांना कळतं असं त्यांना वाटतं. तेही खूप अवघड आहे खरं म्हणजे. पण ते त्यांच्या कमीत कमी कानावर वारंवार पडून असं वाटतं की हे हे छान आहे, हे ओळखीचं आहे. तसं एकदा ही तालाची बाजू मांडून झाली की मग त्या कथकमध्ये हा भाग येतो, भावनेचा, कवितेचा आणि वेगवेगळ्या अभिनय पक्षाचा, भावपक्षाचा. पण तरी सुद्धा जशी आपल्या संगीत नाटकामध्ये सुरुवातीला नांदी असते बघा, तशी इथे वंदना असते. म्हणजे ते मनामध्ये कुठल्या तरी देवतेची पूजा करतात, ती स्टेजवर येऊन मांडतात, त्या रंगमंचाची पूजा करतात, त्याची क्षमा मागतात की आता मी तुला दणादण पाय मारणार आहे, म्हणून त्या रंगमंचाची पण क्षमा मागून त्यानंतर ते आपण उठल्यानंतर श्लोक म्हणतोच नाही तरी रोज, त्याप्रमाणे ते आहे. तर त्यातली एक वंदना मी तुम्हाला सांगते, ही रोहिणी भाटेंची आहे, त्यांनी रचलेली. त्याची कविता आधी मी वाचून दाखवते, परत तेच होईल. आम्ही विंगमधनं जे गातो तेच परत होणार की तुम्ही एकदम त्या गाण्याकडे जाणार. म्हणजे म्हणून बघा, गणपतीची स्तुती आहे, गणपती स्तवन आहे. सिंधुर वदन मदन समसुंदर लंब उदर शशी पाशांकित कर. सगळं वर्णन गणेशाचंच आहे. सिंधुर चर्चित शुंड दंड अरु मलय जलेपन भाल पटल पर बीन बजत सुनिनादत गंभीर मंद्र मध्य अरुतार मनोहर. मंद्र म्हणजे हा आमचा सा आहे ना, मग नंतर तुम्हाला हे परत मला स्पष्ट करता येणार नाही. सा हा आमचा सुरुवातीचा सा, म्हणजे हे मध्य सप्तक सुरू होतं. पण सा नि ग हे जे मी खाली गेले दरीमध्ये ते मंद्र सप्तक. आणि सा रे
हे झालं तारसप्तक. त्यांनी त्यामध्ये बांधलं बीन बचत सुनिनादत गंभीर मंद मध्य अरुतार मनोहर अशी त्याची रचना आहे. आणि शेवटचं कडवं आहे मृदंग वादन विविध भातीयती ललित अलंकृत. किती सुंदर शब्द आहेत पहा. ललित अलंकृत नृत्य मनोहर सिंधुरवदन मदन समसुंदर लंब उदर शशिपाशांकितकर. मी अगदी धावतं सगळं गाणार आहे. मला समोर घड्याळ आहे त्यामुळे मी वेळेत संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. हो, कारण एक मागे असा विनोद झाला होता की एक वक्ते खूप बोलायला लागले तर त्या जो आयोजक होता त्याचे धाबदण आणतं ना, कारण सगळं बसवायचं वेळात म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी. तर त्यांनी कानात येऊन सांगितलं की समोर घड्याळ आहे ना. तर ते म्हणले की हो माझं लक्ष आहे. तर ते म्हणले नाही शेजारी कॅलेंडर पण आहे. तर मी कॅलेंडर तर नाही देणार, घड्याळ सुद्धा वापरते. हे नवीन आहे. नवीन पण असे वक्ते असतात बरं. कधी कधी असं लावलं आहे. मी फक्त त्यांनी रोहिणी भाट्यांनी लिहिलेलं, रोहिणी भाट्यांनी संगीत दिलेलं आणि रोहिणी भाट्यांनीच कोरिओग्राफी केलेलं असं हे एक सुंदर पद आहे. म्हणून त्यांची जन्मशताब्दी सुरू झाली 14 नोव्हेंबरला. बालदिनाच्या येत्या त्यांना बेबीताईच म्हणत असत घरामध्ये सगळ्यात धाकट्या त्या. तर त्यामुळे त्यांचं स्मरण करते. विषयच कथक आणि कविता आहे, त्यांना विसरू शकत नाही. सिंधुरवदन मदन समसुंदर सिंधुरवदन मदन समसुंदर लंब उदर लंब उदर लंब उदर शशिपाशांकितकर सिंधुरवदन मदन समसुंदर सिंधुर चरणजित सुंदर मन यजले मन भान पटल पर. ऐका, मन यजले मन भान पटल आहे ना म्हणले हे कौतुक. बीन बजत सुनिनादत गंभीर मंद्रमय अवतार मधुर सुर. परत बघा किती जाता जाता ओळख दिली 3 सप्तकांची. 3 शब्द पण अलंकृत केलं संगीताने. ललित अलंकृत नृत्य मनोहर सिंधुरवदन 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 ही एक देखणी कविता आहे असं मी मानते. कारण ही नुसतं हे नाहीये. तर इथे ती सुरुवात होते आणि मग वेगवेगळ्या
कविता वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला भेटायला लागतात. कोणाला असंही वाटेल की या कविता काय म्हणतात, या काय कविता आहेत का? तर हो, या कविताचं आहे असं माझं ठाम मत आहे. कारण कविता म्हणजे काय मानतो आपण, एक सुंदर काहीतरी कल्पना असते, त्याच्यामध्ये रसकल्पना असते. त्या रसकल्पनेप्रमाणे आपण शब्द निवडत असतो म्हणजे, आणि त्याची मांडणी गुंफण करत असतो. ती इथे आहे. दुसरं, त्याच्यामध्ये एक लयबद्धता असते. म्हणजे सिंधू जरी संगीत नाही दिलं, सिंधूर वदन मदन सम सुंदर, किती सुंदर त्याला एक लयबद्धता आहे. कारण त्याला वृत्त किंवा छंद असतो, कारण ते तालात बांधायचं असतं, त्यामुळे त्याला मीटर, असं मराठीत मीटर असावाच लागतो. म्हणजे तो असल्याशिवाय आपल्याला ते बंद करताच येणार नाही म्हणजे त्या गोष्टीसाठी. कारण त्याच्यावर नृत्य करायचं आहे म्हणजे त्यांना ते आवर्तन, ते सायकल, ते कल्पना त्यांची जी असेल ती मांडायला वेळ, हे सगळं मिळावं लागतं. यमक असतं म्हणजे शेवटी सुद्धा असू शकतं, मध्ये शब्दांचा सुद्धा बॅलन्स खूप सुंदर असू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ते शब्द असे असतात की शब्दच सगळं सांगून नाही टाकत, त्याच्यामध्ये कल्पनाशक्तीला वाव असतो. मी आता घड्याळ पुढे गेले म्हणून सगळं गाणार नाहीये, म्हणून तुम्हाला फक्त एक त्यातली कल्पना शक्ती म्हणजे काय वापरतात ते सांगते. एक वीणाताई म्हणजे वीणा सहस्रबुद्धे, एक कबीराचं पद गात असत, घट घट मे पंछी बोलता, हे खूप लोकप्रिय आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे अंतरे आहेत. तर घट 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 पृथ्वी आप तेज वायू घट घट, झाड घट घट पंछी बोलता. तो श्वास चालू आहे सगळीकडे, ती लय चालू आहे सगळीकडे, आणि ते प्रत्येक काहीतरी सांगताय, प्रत्येक काहीतरी बोलताय असं कबीर म्हणतात. त्यामुळे ती मग त्यातला पहिला अंतरा असा आहे की आपही दंडी आप तराजू, सगळं आपणच आहोत हां, किंवा सगळ्यामध्ये तोच जीव आहे. आपही बैठा तोलता घट घट में पंछी बोलता, आपही माली आप बगीचा आपही कलिया तोडता. तर आता हे जे शब्द आहेत हे म्हणजे बागेपुरते नाहीये, हे बागेपुरते नाहीये. आपही माली, मग तो माली म्हणून काय करतो, तो सगळा आपण म्हणजे आपल्याकडे बघितलं तर आपण किती बालवयापासून संस्कारित होत होत अभ्यास करत, शिकत, नोकऱ्या करत आपली घरं सांभाळतो, आपली मुलं बाळ सांभाळतो, त्यांच्यावर संस्कार. असा तो माली आहे की जो आपल्याला, आणि असा तो माली आहे जो सगळं आपल्याला देत असतो. तर त्यामुळे आपही माली आप बगीचा, या सगळ्या गोष्टी आपण फुलवतो, सजवतो. आपही कले, आणि तो मात्र ती वेळ झाली की ती कळी खुडून टाकतो. तर त्यामुळे बेबीताई एकतर आपही माली आप बगीच्यामध्ये सरळ सरळ झाड, मग त्यातनं आलेलं कळी, मग त्या कळीचं झालेलं फुल, आणि मग ते सुकणार एक ना एक दिवस, असे सगळे दाखले द्यायच्या. मग त्यांनी एक दिवस असं केलं की आपण आहोत असं समजून आपही माली. मग त्याच्यामध्ये ते लहानपणापासून मोठा झाला, आपण मोठे झालो, मग आपली मुलं मोठी झाली, त्यांचं लग्न झालं, आपण म्हातारे झालो, आणि मग एक दिवस कलिया तोडतात. अशा रीतीने त्या रचनेकडे बघितलं जातं. म्हणजे कल्पनाशक्तीला वाव म्हणजे ते शब्द देतात, आणि त्यामुळे त्याच्याकडे पाहायलाच पाहिजे आणि ते मांडायला पाहिजे. ही ती कवितेच्या सगळ्या गोष्टी या काव्यरचनांना लागू होतात, आणि म्हणून त्याला मी कविता असं मानते. मग ते कुठे कुठे येतं यासाठी मी आता लागोपाठ तुम्हाला उदाहरणं देणार आहे. म्हणजे जिथे तो भावपक्ष सुरू होतो, म्हणजे तालबिल करून पूर्ण होतो, आणि मग ते वेगवेगळ्या अंगाने कविता आपल्याला भेटवतात. त्याच्यासाठी हिंदी साहित्यामध्ये दोहे ही एक अगदी अत्यावश्यक आणि अभूतपूर्व अशी गोष्ट आहे. एक दोहा मी त्यांच्याबरोबर असा करत असे, वाही है कदंब, मी मुद्दाम वाचतेय, परत तेच घडतं, गायला लागलं की शब्दाकडचं ध्यान थोडं वाटतंच आपण.
नक्कीच वाटतं. म्हणजे लताबाईंची गाणी ऐकतो जेव्हा ऐकतो आपण, तेव्हा ह्या असा अर्थ आहे याचा, असे शब्द आहे ते, असं कधीतरी नंतर उलगडतं. ते गाणं म्हणून, स्वर म्हणून, तो गोडवा म्हणून, तो आवाज म्हणून, ते ऑर्केस्ट्रेशन म्हणून सगळं आपण खरं म्हणजे ऐकलेलं असतं. आणि त्यातल्या कवितेकडे आपण नीट पाहत नाही, ते पाहायला पाहिजे. त्यामुळे हा दोहा असा आहे. वाही है कदंब जहाँ बेनू और मृदंग बाजत, शीतल समीर आज लूह सी लगत है. कारण आता कृष्ण नाहीये तिथे, त्यातून विरहिणी ही सगळं ते व्यक्त करते की आज तो निसर्ग कसा वाटतो मला. वाही है कदंब जहाँ बेनू और मृदंग बाजत, शीतल समीर आज लूह सी लगत है. वाही जल जमुना, तेच आहे पाणी, जाके पिये से प्यास जात, वाही जल जमुना आज दाह सी लगत है. माधो बिन चिंता, चिंता बिन माधो, पापी प्राण नेक धीर ना धरत है. वाही है कदंब. आणि शेवटी ते म्हणतात, फूलन की डारी कुम्हलानी बनवारी बिन, फूलन की डारी कुम्हलानी बनवारी बिन, वृंदावन आली आज खाली सी लगत है. वाही है कदंब. त्याला त्यांनी चाल सुद्धा किती सुंदर दिली होती का. याला ठेका नाही. दोहा हा मुक्त गायला जातो बघा. वाही है कदंब जहाँ बेनू और मृदंग बाजत, शीतल समीर आज लूह सी लगत है. वाही है कदंब, वाही जल जमुना, वाही जल जमुना. इथे आमचं काम होतं. वाही जल जमुना जाके पिए से प्यास जात, वाही जल जमुना आज दाह सी लगत है. वाही है कदंब. माधो बिन चिंता. आता पहा तुम्ही, तीच चाल चालली आहे बघा, पण शब्द त्यामुळे जास्त व्यक्त होतात. बेबी काही याच्यासाठी कोलांट्या मारू नका असा उद्गार शब्द वापरायचा. म्हणजे काय, खूप वर खाली उलट्या सुलट्या चाली केल्या की त्याचाच एक वेगळं प्रमेय घडतं. म्हणजे मूळ प्रश्न काय होता तो दिसतच नाही त्याच्यातनं. ते नका करू असं त्या म्हणायचं. त्यामुळे सर्व अंतरेंना तीच चाल आहे. माधो बिन चिंता, चिंता बिन माधो, पापी प्राण नेक धीर ना धरत है. वाही है कदंब, फूलन की डारी कुम्हलानी बनवारी बिन, वृंदावन आली आज खाली सी लगत है. वाही याला म्हणतात दोहा. आणि याच्यावरती तो इथे पोचतंय असं मानते. टाळ्या तुमच्या. एक ते कजेरी करत असत आणि त्याच्यामध्ये एक असा दोहा जोडलेला होता. हे यासाठी सांगते की आत्ताचं होतं हे सगळं कृष्णाशी जोडलेलं होतं. वाही कदंब तोच आहे, जमुना तीच आहे, पण तो नाही आहे तर सगळं उजाड आहे, उसाड आहे असं विरहानी सांगितलं गेलं. आता इथे
ती नायिका म्हणते की तीही पण विरहाचीच आहे. ती नायिका म्हणते की माझ्या तरी पावसात होड लागली, म्हणजे स्पर्धा लागली. ती कशी, तर श्याम घटाउत है, श्याम घटाउत है, आलं काय इथं माझ्या केस संभार इथे आहे, तिथे काळ्या घटा आहे. चाप उत आहे इंद्रधनुष्य ध्रुवबंक धरी, उत दामिनी दंत दमक आहे इथं, बघपाती उत आहे इथं मोती लरी, उत बूंद अखंड असुमा येते, बरखा बिरहन सो होड परी. आणि शेवटी ती म्हणते नाही आहे घनश्याम, बैठी सोचे ब्रिजबाम, सुना लागे निरोधाम, घेरी आई बदली. आता हे उत्तर भारतीय खरं कजरी, होरी, टप्पा हे सगळे जे भाग आहेत त्यातली ही होरी, त्याला हा दोहा बघा. श्याम घटाउत है अलगैत, चापउत है ध्रुवबंक धरी, उत दामिनी दंत दमकैत, बघपाती उत इत मोती लरी, उत बूंद अखंड असुआ येते, बरखा बिरहन सो परी, नहीं आए घनश्याम, नहीं आए घनश्याम, सोचे ब्रिजबाम. आम्ही तिघही आत्ता भेटतोय आज स्टेजला, पण सगळेच त्यात बुडलेले आहोत त्यामुळे वेळ लागत नाही. बैठी सोचे ब्रिजबाम, अशी ती पुऱ्या त्या दोह्यामधनं सांगते. असा पण दोहा असतो. आपल्याकडे जसे आपण अभंग आणि हे वापरतो तशी त्यांनी हिंदी संत काव्य वापरलेली. नुसतंच वाचून दाखवते आणि एक अंतराने एक द्रुपद एवढंच गाते, मलगड्या दिसायला. प्रीती करी सूरदासाचं पद आहे, प्रीती करी काम सुख नालयो. प्रीती करून सुख मिळत नाही असं सूरदास परत परत ठासून सांगतात. अलीसुत म्हणजे दोनच अंतरे घेतलेत मी या. अलीसुत प्रीती करी जलसुत, जो भुंगा कमळाशी प्रेम करतो आणि ते कमळ मिटतं, भुंगा आतच घुसमटून संपून जातो. हम जो प्रीती करी माधव असो, इतके लाड केले त्याचे, इतकं प्रेम केलं, इतकं कोड कौतुक केलं, जात न कछू न कळलं. निघून गेला गोकुळ सोडून, मागे वळून सुद्धा आमच्याकडे पाहिलं नाही. सूरदास प्रभू बिन दुःख दोन्यो, नैनन नीरबळ. तर सूरदासानी दाखले देऊन ह्याच्यातले निसर्गातले, कारण एक आहे प्रीती कुरंग करी जो नाद असो, सम्मुख बाणसयो, म्हणजे हरिण डोलतं नादावरती म्हणून शिकारी सतार वाजवत राहतो, हरिण समोर येऊन त्याच्यामध्ये मदमस्त होऊन डोलतं, सम्मुख बाणसयो, आणि बाण लागून ते मरतं. असे अनेक त्यांनी दाखले दिलेले आहेत. सूरदासांनी दिलेत म्हणून मला विशेष वाटतं, म्हणजे ज्याची स्वतःची नेत्र नाही त्यांनी असा आतून निसर्ग पाहिला. आपण दिसला तरी पाहत नाही. प्रीती करी मागू सगना, प्रीती करी मागू सगना, प्रीती करी मागू
सुत प्रीति करे जल सुत सो संपुट माही गयो संपुट माही गयो प्रीति करी काहू सुखना आणि शेवटी सूरदास म्हणतात सूरदास प्रभु बिन दुःख दोन्यो सूरदास प्रभु बिन दुःख दोन्यो नैन नीर भयो नैन नीर भयो आपल्या ओळखीचा राग आहे बरं का. तेरे सुर मेरे तो बिहा गेला सहज सांगितलं. माहिती असतं पण ते हे नसतं माहिती. तशी एक गोष्ट 5-10 झालेत. मला किती वेळ आहे? किती? 10 मिनिट. मग याची नुसती कल्पना सांगते कारण ही वेगळे उदाहरण आहे म्हणून सांगते. आपल्याकडे एक सवाल जवाब असतो बघा लावणीमध्ये, तसं तिथे दरबारात होत असे. एका कवीने प्रश्न विचारला, केही कारण सुंदर हात जलो. हा सुंदर हात का बरं जळला, का भाजला? दुसऱ्या कवीने उत्तर दिलं, नाही अबला रसभेदन. ही मुग्धा नायिका आहे. नहीं अबला रसभेद न जाने सेज गए जिया माही डरे. कछु बातन की तब चौंक भई तब जाय दहाए ललन जो बाह गई. तब दोनों की झकझोरन में कटिपीत पीतांबर छूट गयो. कर कामिनी दीपक जह पलियो. यही कारण सुंदर. ती मुग्धा आहे, तिला कळलंच नाही हे काय झालं. काहीतरी आवाज आला म्हणून ती त्या नवऱ्याच्या जवळ गेली आणि त्याला वाटलं ही झाली वाटतं शहाणी. ते तिला त्या गोंधळामध्ये तिची निरी सुटली आणि तिने तो दिवा बंद केला. पण एक मात्र अगदी आवर्जून सांगते हा, अशा जेव्हा रचना गायल्या, समजून घेतल्या, किंवा या नायिका आहेत, अष्टनायिका आहेत, नवरस आहेत, यात कुठेही काही अश्लील स्पर्शन नाही म्हणाल. हे जे आहे ना हे खूप सुंदर आहे. असं नाही वाटत की श्री हे काय, असं नाही कधी मनात. त्या कारण ते मांडण्याची ग्रेस इतकी सुंदर आहे. मग यही कारण सुंदर आहात जलो, यही कारण सुंदर आहात जलो, असं त्याला मुग्धा नायिकेने उत्तर दिलं. अगदी धावतं सांगते, ही बेबीताई ते सुंदर इतकं मांडत असत. ती मुग्धा आहे म्हणजे ती बॉर्डरवर आहे ना, ते तिचं बाल्य संपलंय ना, ती पूर्ण तरुण आहे अशी आहे. त्यामुळे ती कळी आहे, ती उमललेलं कमळ नाही. त्यामुळे भुंगे येतात पण तिथे थांबत नाहीत, ते फुललेल्या फुलाकडे जातात. असं ती मुग्धा दाखवायच्या. त्या ती एखाद्या नाजूकशा झऱ्यासारखी आहे, ती प्रचंड कोसळणाऱ्या धबधब्यासारखी नाही, असं दाखवायचं. तिच्या आयुष्यामध्ये सूर्यास्त तर होत आलाय पण त्याच वेळेला चंद्रबिंब पण उलटायला लागलाय, अशी तिच्या आयुष्यातली स्थिती आहे असं त्या दाखवत असत. आणि त्यामुळे त्या ते इतकं सुंदर करायच्या म्हणजे त्यांच्या 70ला सुद्धा मुग्धा वाटायच्या. इतका त्यांच्यामध्ये ती नजाकत होती, त्या विषयाचा अभ्यास होता. हे खूप छान होतं. ही कविता तर वाचून दाखवायची म्हणून फक्त उल्लेख करते जे मी आणलं होतं त्याच्यातील. मी तुम्हाला सांगितलं की मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी 4 भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. 4 भाषांचा त्यांचा साहित्य म्हणून अभ्यास होता. तर त्यामुळे हिंदीतलं तर आता आपण पाहिलं. मराठीमध्ये त्यांनी पृथ्वीचं प्रेमगीत केलं होतं. मग पृथ्वीचं प्रेमगीतमध्ये काय बरं करतील या, कारण मला ती कुसुमाग्रजांची कविता म्हणून खूप लाडकी होती. त्याला गजाननराव वाटवे यांनी चाल दिली होती. युगा मागुनी चालली रे युगे करावे किती भास्करा वंचना, किती काळ कक्षे
अशीच होती, कारण वाटवे शब्द पोचवत असत. त्यांना गाणं नव्हतं त्याचं करायचं, म्हणजे गायकी आता बघा कशा ताना मारतो सरगम करतो असलं काही नव्हतं. ती कविता पोचवायची होती, त्यामुळे ती करत असत. ओम नमो जिगणनायका सर्वसिद्धी फलदायका ही रामदासांची कविता आहे, म्हणजे अभंग म्हणू आपण त्याला. ते करत असत त्या. अशा अनेक मराठी पण सुंदर कविता मी त्यांच्याकडनं ऐकल्या. ते सुंदर वापरत असत त्या मराठी. इंग्रजीमध्ये तर एक तुम्हाला असं सांगेन की अत्यंत आम्ही थक्क झालो होतो ज्या दिवशी त्यांनी हे आम्हाला सांगितलं की त्या ते करणार आहेत म्हणून. अगदी एक सेकंड. टाईम नावाची कविता होती. आलंच आहे त्यात. नाही सापडत. बरं असो. आणि ती माझी पाठ नाही पण त्याच्या कल्पना इतक्या सुंदर आहे, फार सुंदर आहे. म्हणजे टाइम टीजेस, टाइम फ्रीजेस असे त्याच्यामध्ये शब्द आहेत. आणि ती कविता त्यांनी बॅलेला वापरली. आम्ही थक्कच झालो होतो. त्याच्यासाठी त्यांनी पाश्चात्य संगीत वापरलं होतं आणि शिवाय अजय पराडनी काही भाग संगीतामध्ये बांधलेला होता. ते आवर्जून ओके. हां, टाइम ॲज ऑर्डर एवढ्याच ओळी त्यांना माहिती होत्या. दीर्घ कविता आहे खरी ही. टाइम ॲज ऑर्डर, टाइम ॲज फ्लो, टाइम फ्लाइज, टाइम फ्रीजेस, टाइम इन्स्पायर्स, टाइम टीचेस, टाइम इज. अशा त्या ओळी होत्या आणि त्याच्यावरती त्यांनी तो बॅले केलेला होता आणि फार सुंदर झालेला होता तो. आता शेवटचं उदाहरण सांगते. त्याच्यामध्ये असं आहे की या कथकच्या परंपरेमध्ये लमछड कविता म्हणतात त्याला, म्हणजे खूप मोठी लांबलचक. ही आहे लांबलचक पण वाचून पटपट होतो, म्हणजे वेळेत संपे. तर ती जी कविता आहे ती त्यांनी केलेली आहे आणि ती कालिया नमनवरती केलेली आहे. त्याच्यावरती पुऱ्या समूहाचं नृत्य चालत असेल. मी ती तुम्हाला वाचून दाखवतो. त्याला तीन ताल ती तालच बनलेली आहे, कारण तो सगळा नृत्याचा हे चालूच आहे ना त्याच्याबरोबर. या म्हणतात नगमा. त्याचे 16 चालले पीठ सहज जातात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 10 3 3 10 3 10 3 3 हे अक्षर. आणि हे त्याला भरून काढताय. हा मार्ग आहे. वेळ झाले मार्गाच्या म्हणतो. आता बघा मी थोडी स्लो वाचणार आहे, म्हणजे माझी हिंमत पण नाही. या डान्सर मुली फार वेगाने ती वाचतात. वनमाल गरे सिरमोर पखा कटिकेत पितांबर अतिशोही ले गेंद हात सब सखा साथ चले पग पटकत मेरो मन भाए. शांतपणे कविता ऐका प्लीज. छाव सुशीतल कदमनती अरुमंद सुगंधित पुरवाई इत धेनु चरावत ग्वाल बाल उत स्वाद लेत सब दही मही. फिर कुठे जा. फिर कृष्ण कहत चलो खेले खेल यह गेंद हाथ लो रचो मेल. तुम उठ ठाड़ो तुम पास एक तुम लोग दूर इत नंद को छैल. इथे मी थांबेल. खेल मजे का लागी लगन और ग्वाल बाल भय मस्त मगन. इतने में उछला गेंद गगन और चकित भय सब
थकीत नाही. आता पुढचा थोडी लाईन किंचित. बघा हा शब्द काय वापरलाय बघा. गेंदगिरा. काय शब्द आहेत सुंदर. काही लेटर्स नाही त्याच्यामध्ये पण त्या चेंडूची गती कळली आपल्याला. गेंदगिरा जो लाल गगन तसे निकला जमुना जलधीर पर को चंचल और नागवधू को गेंद दिला. तो त्या डोहात जाऊन पडला. एक गोपई घर कहे रो रो कर कहाँ गेंद ढूंढ लो जी टगर यह खेल तुम्हारा खेलो निडर पर लौटा दो मेरा गान गेंद इधर. माझे घोडे सर 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 चढ़े नंद कुंवर खड़े कदम की एक डाली पर पड़े कूद मानो की तीर चला जब कालिया फूल से तल उछला. फिर पे शोर मचा बड़ा भारी आकुल ब्रज व्याकुल ब्रिजनारी धाये नंद धाये महातारी रोए पुकारे राधा सखी प्यारी. प्रभु तुम शरण दीन दुख भंजन संकट हरण करो भव मोचन कालिया फूल संहार करो प्रभु मिलवाओ सबको प्रिय दर्शन. प्रिय दर्शन श्री नंद को नंदन. त्याचं दर्शन दे रे बाबा. प्रिय दर्शन श्री नंद को नंदन प्रकट करे कालिया फन नर्तन तत्ता थै थै ता थै तत थै ता थै ता थै थै छनन देव सृष्टि करे पुष्प वृष्टि भय चकित दृष्टि. देव सृष्टि करे पुष्प वृष्टि भय चकित दृष्टि सब ज्ञानी मुनि मृग खग विहग दंग द्रुग लोलुप गगन पुरित जय घोष ध्वनि. जय जय गिरिधारी जय कृष्ण मुरारी जय कार्यकारी. ही रजनीकांतची लंछड कविता आहे. अशी प्रल्हादवर आहे, अशी सतीच्या तांडवावर आहे शंकराच्या. अशा खूप त्यांनी केलेल्या आणि या घराण्याचं लखनौ घराणं आहे. याचं वैशिष्ट्यच आहे हे कवित्त असं म्हणतात तेव्हा. सो काही गायलं काही सांगितलं पण कमीत कमी कवितेचा बंध काय आहे कथकशी एवढं तरी आपल्याला नक्कीच आज समोर आलं असेल. अशी अगणित उदाहरणं आहेत, अगणित सुंदर सुंदर रचना आहेत त्यांनी केलेल्या आहेत. त्यांनी लोकांच्या वापरलेल्या आहेत. त्यांनी लोकांकडनं करून घेतलेल्या आहेत की माझा हा विषय आहे मला कविता करून द्या असं पण झालेलं आहे. सो या सगळ्या सुंदर प्रवासामध्ये मी होते हे माझं भाग्य आहे. कारण तुम्हाला एकच सांगते की त्या अतिशय क्रिएटिव्ह होत्या. त्यांना खूप काही सुचत असे, त्यांना खूप काही बांधता येत असे. त्यामुळे अगदी पहिला फोन आला त्या दिवशी मी घाबरले होते. पहाटे 5ला रिंग वाजली कारण तेव्हा मी रियाजाला उठायची माझ्या गाण्याच्या. माझी लहान मुलं होती तर मला दुसऱ्या वेळात नोकरी होती त्यामुळे पहाटे केला तरच रियाज नाही तर परत रियाज व्हायचा नाही. तर त्यामुळे तो फोन वाजला. म्हणलं बाई आत्ता कोणाचा फोन आला तर बेबीताई होत्या आणि मला म्हणलं माधुरी काय सुचलंय बघ. आणि त्यांनी ते वाचून दाखवलं गाऊन दाखवलं. सो मी अंबानींपेक्षा श्रीमंत आहे असं मी मानते की त्याची पहिली श्रोता मी होते, पहिली गायिका मी होते त्यांनी बनवलेल्या गोष्टींची. अशी खूप सुंदर माझ्यापाशी गोष्टी जमलेल्या आहेत आणि त्यामुळे आज हा विषय या लोकांनी सांगितलं मला पण आनंद वाटला आणि मी सहज कबूल झाले. काही मागे पुढे झालं असेल त्रोटक झालं असेल तर क्षमस्व. पण खूप धन्यवाद. आपण सर्वांनी पण खूप आनंदाने ऐकलं आणि मला दाद दिलं. थँक्यू.